अरे लय दिवस झालं चहा प्यायला आलो नव्हतं टपरीवरती म्हणून आलो. ए मोठ्या, तुझं तर लग्न जमलं नव्हतं ना रे, काय झालं त्याचं? कसलं लग्न आणि कसलं काय? आजकालच्या पोरींना पोरं आवडते का? अरे खेमण्या, तुझ्या खायच काय पोरींना आवडायला? ए गाण्या, लय बोलू नको. अरे येडा आहे रे, पोरीने पसंत केलं त्याला. हा फोन पण करत होता तिला. मग काय झालं? अरे ती पोरगी म्हणते त्याला मला आयफोन घेऊन दे. हा नाही म्हणला, मग लग्न मोडलं. अरे गण्या भाऊ, किती दिवस झाला बटनाचा फोन वापरतोय, टिंग टिंग वाला. हिला कुठं देऊ मी आयफोन? हो रे, आजकाल पोरींच्या लयच अपेक्षा वाढत चालल्यात आहे. मला पण समज नाही काय करायचं आणि काय नाही. आता ते माझं पण लग्न होणार बघ ना, की मला कोण जॉब देणार ना कायच होणार. अरे आयफोन तर सोड गण्या भाई. ती म्हणत होती मी कपडे नाही धुणार, भांडी नाही धुणार, स्वयंपाक बनवायला येत नाही म्हणली. अरे मी सगळं कबूल केलं रे, म्हणलं जाऊन दे, घरात बायको तरी येईल मला. मला आयफोन मागते, छय्या छय्याचा फोन घेते, तुझं थोबाड आहे मला आयफोन मागते. नाही म्हणत होती की आता बायकोने तेवढं पण नाही केलं तर काय करायचं त्या बायकोला घरात ठेवून? अरे गण्या बाई, हे तर आई पण अशीच बसून असते, बापच काम करतो. तिच्या आईला वाटतं 50,000 रुपये हुंडा दिलता म्हणून तिची आई म्हणते की मी तुमच्या घरचं काय काम करणार नाही. अरे मला सगळं स्वयंपाक इतर बनवायला मला कसं काय चाललं असतं, पण काय करू आता, जाऊन दे. तुझं बोल, बाकी तुझं काय चाललंय आयुष्यात? जॉबसाठी तू गेलता ना मुंबईला, मग त्याचं काय झालं? अरे काय मुंबईला जातो, 5,000चा जॉब देते ते. त्या 5,000 राहायचं का खायचं? मग आलो निघून मी. मला जाऊन द्या, गावाला तिकडे राहूया. एक मस्त पाळली तर पैसे भेटतात या. अरे भाऊ, मस्त पाळल्याला सांगितलं ना तुला, बायको बघायला आल्या ना, मग तर तुझं कधीच लग्न व्हायचं नाही. मग खेमण्या, तुझ्यासारखं खोटं बोलू का मी? होय रे. अरे तुला सांगतो गाड्या, याला पोरगी बघायला आलते. त्या पोरीच्या घरच्यांना खोटं बोलतोय, म्हणतोय मला आहे ना 100 एकर जमीन आहे म्हणून. जमीन नाही आला नाही, खोटं बोलतोय. ए गाण्या भाऊ, विसरू नकोस, माझ्याकडे लय जमीन होती, माझ्या पंजोबांनी विकून टाकली. नाहीतर आतापर्यंत मी ना गावातला सगळ्यात अमीर माणूस असतो, अंबानी झालो असतो मी, अंबानी. अरे येडिया, असं जर म्हणशील ना, मग आमच्याकडे पण लय जमीन होती. माझ्या पण बापाने दारू पिऊन विकून दिली, माझ्या आजोबाने पण विकून दिली. माझ्यापर्यंत येईपर्यंत एक गुंठा पण राहिला नाही रे. मला पण कधी कधी वाटतं भाईसाब, आपण कशाला आता जन्माला आलोय. आपण चांगल्या मोठ्या घरात पैदा झालो असतो तर आज आपली लाईफ कशी असते ना, एकदम मस्त वाली. तो काय माहिती ना रे तुला? तो पण बघ ना, कसला काय तोंड घेऊन चांगल्या घरात जन्माला आलाय. अरे त्याच्याकडे किती सोनं आहे, गाड्या घेऊन नुसतं फिरतं. त्याच्या पोरी मागं पाठी मागं पळते त्या. बाई, आमच्या सगळं एवढं चांगलं थोबडा देऊन सुद्धा आमच्या पोरी पाठी मागं बघत सुद्धा नाही त्या. रे गण्या भाऊ, आजकालच्या पोरींना नुसतं पैसाच पाहिजे रे, आपल्यासारखं दिल बघत नाही ती. गण्या भाऊ, खोटं का होणार, पण काय तर बोलून लग्न करायलाच पाहिजे ना रे. असं जर मेलं तर कसं वाटतं सांग बरं जरा. आपला तर वंश पण वाढायचा नाही रे, काय करायचं आता लग्नाचं नक्की मला काय समजेनाच बघ. मला तर दुसऱ्याचे पण चालेल, 2 पोरं असणार तरी चालेल, मला फक्त लग्न करायचंय बघ. अरे ते सोडा, मी ऐकले बीडवरती पोरी भेटते त्या. लय पोरी असतात ते तिकडं, फक्त तुमच्याकडे पैसे असले पाहिजे ते. नाहीतर आतापर्यंत आपली लग्न लगेचच होऊन जाते रे. कोणाला पण पोरी भेटते ते. आपल्या त्या गावातल्या चिंग्याला पण पोरगी भेटली बघ, आपल्याला काय भेटणार? अरे गण्या बाई, त्याच्यासाठी पैसे पाहिजे ना, आपल्याकडे पैसेच नाहीत. माझ्या डोक्यात एक आयडिया आली गण्या बाई. आपल्याकडे 2 किडनी असतात या, आणि किडनीची किंमत पण लय असते. मी म्हणते त्यातली एक विकली तर काय फरक पडतोय? किडनी विकला तर आपल्याकडे पैसे येतात, पैसे आले तर आपल्याकडे बायको येईल, मग मजाच मजा. लाज वाटते का? हा, तूच मरून जाशील तर त्या बायकोचं काय करशील? बायको जाईल ना मग दुसऱ्या बरोबर पळून. अरे गण्या, सांगतोय काय, आमच्या तिथल्या तर सगळ्या पोरांची लग्न झालती, सगळ्या. लंगड्या लुळं कोण सुद्धा राहिले नाही रे, पण माझंच लग्न का होत नाही ते पण मला कळत नाही. अरे टिंगऱ्या, एवढी सतर तू आता तर अंड्यातनं बाहेर आलाय, आता तुला लग्न करायचंय काय रे? अरे येडे गबड्यांनो, काय लग्न लावून घेतले? पैसे कमवायचे गे, पैसे कमवले ना तर पोरी बरोबर पाठीमागे येतील. अरे गण्या भाऊ, पैसे कसे कमवायचे ते तर सांगा दे मग. अरे माकडा, मला माहित असते तर मी सांगितलं नसतं का तुला, आणि मी स्वतः अमीर झालो नसतं का? ए पोरा हो, कधीच बसलाय रे इकडं? एक चहा घेताय 4 मध्ये वाटताय. अरे लाज वाटतंय का तुम्हाला? हा, एका चहासाठी तुम्ही 2 तास झाले इथं थांबलाय गप्पा मारत. उठा इथनं पहिल्यांदा, रिकामं करा ते बाकड आमचं. आणि काय लग्न करून बसलाय? तुमची लग्न व्हायची ती वेळ. हा, 1 रुपया कमवत नाही तुम्हाला, रुपया कमवायची अक्कल नाही. हा,
आणि तुम्हाला लग्न करायचं ती चला हित ना पहिलं पाळा. ओ काका असं काय बोलताय? मला सांगा ना काय करू मी असं आम्ही पैसे कमवायसाठी? आम्हाला पण पैसा लय कमवायचा आहे हो. मला सांगा तुम्ही किती कमवता दिवसाचा? दिवसाचं मी 1000 रुपये कमवतो. किती? दिवसाचा 1000 रुपये? गण्याबाई आपण आपल्या आयुष्यातली 20 वर्ष वाया घालवली. आतापर्यंत जर चहा विकत असतो ना तर आपण किती मोठे झालो असतो. अरे दिवसाला 1000 रुपये म्हणजे महिन्याचा 30,000 रुपये. बाप रे, एवढा पैसा आम्ही आयुष्यातला गमावला रे देवा. हा मग तुम्हाला वाटलं का मी बसून खातोय म्हणून? हा माझ्या पोराचं पण लग्न झालंय. त्याच्या तर पाठीमागं पोरी पळत होत्या लग्न करा लग्न करा म्हणून. हा ए तुम्ही बसा इथं, मी चाललो चहाची टपरी टाकायला. बाय बाय. ए गण्या मला घे ना तुझ्या तिथे कामाला रे मग. मी पण चहाची टपरी टाकणार. मी वडापावला बनणार. ए मग मी पाणीपुरीवाला बनतो. अरे माकडांनो काय पण बना पहिल्यांदा इथनं उठा. जातो जातो.